सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सौ लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत विषय भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आज दिवस तुमचा 23वा आहे आणि आता आपण सुरुवात करत आहोत आजच्या सेतू अभ्यासक्रमाला. तर चला सुरुवात करूया. तुमचा आजचा घटक आहे भूमी उपयोजन. इयत्ता 7वीमध्ये तुम्हाला मानवी वस्ती आणि मानवी वस्तींचे प्रकार दिलेले आहेत. तर भूमी उपयोजन हा घटक आपण त्याद्वारे अभ्यासणार आहोत. घटक आहे तुमचा मानवी वस्ती. भूमी उपयोजन तुम्हाला इयत्ता 8वीला आहे भूगोलामध्ये. ओके. तर सुरुवात करतोय आपण थोडे आठवूया या सदराने. थोडे आठवूयामध्ये पहिला प्रश्न आहे, ग्रामीण वस्ती म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चांगलं आठवत असेल तर तुम्ही इयत्ता 3रीला परिसर अभ्यासामध्येही हा घटक अभ्यासलेला आहे आणि इयत्ता 5वीला परिसर अभ्यास भाग 1 यामध्येही हा घटक झालेला आहे. त्याचाच थोडा ॲडव्हान्स पार्ट म्हणूया आपण. तुम्हाला इयत्ता 7वीमध्ये मानवी वस्ती या घटकामध्ये दिलेला आहे की मानवी वस्ती कोणकोणत्या असतात. विखुरलेल्या असतात, केंद्रित असतात, पाणी पुरवठ्याच्या सोयी जिथे उपलब्ध असतात तिथे असतात, रोडच्या कडेला म्हणजे रस्त्याच्या कडेला असतात, कुठे असतात, ह्या सर्व तुम्हाला दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघूया, मानवी वस्ती म्हणजे काय. आणि दुसरा प्रश्न आहे, शहरी भागात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी का असते? प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय आणि तृतीयक व्यवसाय म्हणजे काय हे तुम्हाला माहीत हवे. ओके. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण बघतोय. चला जाऊया प्रश्नांची उत्तरं बघायला. तर ही पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नाची उत्तरं आहे की ग्रामीण वस्ती कशाला म्हणतात? खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला, खेडेगाव, खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती असे म्हणतात. जी लोक खेडेगावात राहतात खेड्यालाच ग्राम म्हणतात. बरोबर. तुम्ही इतिहासात बघितलं असेल, प्राचीन काळात ही, मध्ययुगीन काळात ही नावं पडलेली आहे. ग्राम, सभा, बरोबर ना, विध, हे सगळं तुम्ही इतिहासामध्ये बघितलं आहे की मध्ययुगीन भारतामध्ये ही सगळी नावं पडलेली आहे. कशाला काय म्हणायचं ते. तर खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. आणि दुसरं आहे की शहरामध्ये प्राथमिक व्यवसाय कमी का असतात? तर प्राथमिक व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, प्राथमिक व्यवसाय मुख्यतः कोणता असतो? शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. शेतीशी निगडीत अनेक जे व्यवसाय आहेत, पशुपालन असेल, मासेमारी असेल किंवा फळांचा भाजीचा व्यवसाय असेल, तो सगळा तुम्हाला खेडेगावात जास्त मिळेल. कारण त्याच्याशी रिलेटेड जो कच्चा माल असतो तो कच्चा मालाची उपलब्धता लवकर कुठे होते? खेडेगावात होते. शेती कुठे असते? खेडेगावात असते. शहरामध्ये शेती तितकीशी नसते किंवा नसतेच. काही छोटी शहरं असतात त्याच्या कडेला शेती असते, परंतु जे मोठी शहरं आहे, मुंबई, पुणे, त्याच्यानंतर दिल्ली, कोलकाता, चेन्नई, या शहरांमध्ये शेती नसते. शेतीसाठी शहराच्या बाहेर पडावं लागतं, तेव्हा कच्चा माल उपलब्ध होतो. म्हणून प्राथमिक व्यवसायांसाठी लागणारा कच्चा माल हा शहरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्राथमिक व्यवसाय हे कमी असतात. समजलं? शहरांमध्ये कोणते व्यवसाय असतात मग? द्वितीयक आणि तृतीयक. द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय म्हणजे काय? द्वितीयक व्यवसाय म्हणजे जे प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असतात. आता प्राथमिक व्यवसाय जर शेती असेल तर शेतीतून जो माल निघतो तो माल विकण्याचं काम जे करतात त्याला द्वितीयक व्यवसाय म्हणतात. ओके. मग त्याच्यामध्ये कोणते आले? दलाल आले. सर्व दलाल आले. बरोबर ना. जे शेतकऱ्यांकडून माल भरून घेतात आणि मोठे शहरांमध्ये जाऊन विकतात, ते दलाल आले. तृतीयक व्यवसाय म्हणजे काय? सगळ्या सेवा म्हणजे नोकरी करणारे सगळे तृतीयक व्यवसायामध्ये मोडतात. सगळ्या सेवा तृतीयक व्यवसायामध्ये मोडतात. ओके. ऑफिसेसमध्ये काम करणे पण तृतीयक व्यवसायामध्ये मोडतात. तर आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहेत. ही तुमची 2 प्रश्न होती. ग्रामीण वस्ती म्हणजे काय आणि शहरी भागात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी का असते. ही स्क्रीन मी पॉज करते. इथे तुम्ही तुमची स्क्रीन पॉज करून इथे उत्तर लिहायचं आहे. व्हिडिओ बघताना कधी पण उत्तरं लिहिताना स्क्रीन पॉज करायची आणि उत्तरं लिहायचे आणि परत रिझ्यूम करून व्हिडिओ चालू करायचा. ओके. पुढे चला जाऊया.
ही 2 चित्र दिसत आहे बघा. ही 2 चित्र खूप बोलकी चित्र आहे बघा. ही बोलकी चित्र कशी आहे, आपल्याला याचं निरीक्षण करून कृती करायची आहे. तर हे खेडेगावाचं चित्र आहे आणि हे शहराचं चित्र आहे आणि मधून एक नदी वाहते. ही नदी वाहते. तर नदीच्या डाव्या बाजूला तुम्हाला खेडेगाव दिसतंय. खेडेगावात तुम्हाला काय दिसतोय, बैलगाडी. सर्वात महत्त्वाचं खेडेगावात दिसते ती बैलगाडी. काय दिसते, बैलगाडी. कारण खेडेगावात पशुधन जास्त असतं आणि मोठ्या 4 व्हीलर मर्सडीज BMW घेऊन खेडेगावात चालवणार कुठे, बरोबर ना. तसे रस्ते पण पाहिजे ना त्या गाड्यांसाठी. तर खेडेगावात चालते ती बैलगाडी. शेतातला माल आणण्याचं काम करते ती बैलगाडी. आणि बैल, त्याच्यानंतर गाय, त्याच्यानंतर कोंबड्या, इकडे दिसतात कोंबड्या, बकऱ्या. त्याच्यानंतर ही बस आहे. खेडेगावात बस येते सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेस बस येते. हे मंदिर आहे. ही कौलाची घरं आहेत. हे काय आहे, तर ही ग्रामपंचायत दिसते. ओके, या प्रकारे काय आहे, खेडेगावाचं चित्र आहे. त्या मानाने शहराचं चित्र बघा, फक्त उंचचे उंच इमारती. त्याच्यानंतर इथे थोडंसं ट्रान्सपोर्ट दिसतंय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला थोडंसं ट्रान्सपोर्ट दिसतंय. त्याच्यानंतर ही मुलं आहे तुमच्यासारखीच गार्डनमध्ये खेळणारी. त्यांच्या आजी आजोबा त्यांना घेऊन आलेले, तिथे गप्पा मारत बसलेले, बरोबर. तर असं चित्र हे शहरांमध्ये असतं, परंतु खेडेगावात तसं चित्र नसतं, बरोबर की नाही. त्याच्यानंतर हा खेडेगावातून शहरामध्ये कनेक्ट होणारा ब्रिज, नदीवरून जाणारा ब्रिज, जो खेडेगावातून माल आणतो आणि शहरामध्ये जाऊन विकतात, बरोबर. आपण निरीक्षण केलं व्यवस्थित चित्राचं. आणि खाली दोघांमधला फरक दिलेला आहे बघा. शहर व गावातील वेगळेपणा खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या. घर, पोशाख, वाहने, उद्योग, सुविधा. चला समजून घेऊया. हे बघा, हे वर्णन आहे ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्तीचं. तर ग्रामीण वस्ती लोकसंख्या व लोकसंख्येची घनता कमी असते. लिमिटेड लोकसंख्या असते ग्रामीण वस्तीमध्ये, म्हणून तर त्याला ग्राम म्हणतात ना, खेडेगाव म्हणतात. शहरांमध्ये लोकसंख्या किंवा लोकसंख्येची घनता ही जास्त असते. शहरांमध्ये नोकरीनिमित्त, शहरात मूळ राहणारे रहिवासी, त्याच्यानंतर नोकरीनिमित्त आलेले रहिवासी, या मिळून शहराची लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या ही वाढते. ग्रामीण वस्तीमध्ये वाहतूक व संदेश वहनाच्या सुविधा कमी प्रमाणात असतात. तुम्हाला बस दाखवली ना, ती कधी कधी काही खेडेगावांमध्ये तर सकाळी एक बस येते आणि संध्याकाळी बस येते. त्याच्यानंतर बसच नसते. ती लोक पायी पायी चालत जातात, बैलगाडीतून जातात किंवा स्वतःच्या आता मोटरसायकल वगैरे किंवा सायकल असेल तर त्याने प्रवास करतात. बाकी बस सकाळी येते आणि संध्याकाळी येते. बस सकाळी काय येते, कारण जी बस संध्याकाळी मुक्कामी आलेली असते तीच सकाळी जाते फक्त. हा फरक असतो, एकच बस. शहरांमध्ये बहुतेक लोक द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात गुंतलेले असतात. तुम्हाला मी द्वितीय व्यवसाय म्हणजे काय आणि तृतीय व्यवसाय म्हणजे काय मगाशीच समजून सांगितलं. येथे विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध असतात. सेवा मी तुम्हाला बोलली, सेवा आणि नोकरी 2 गोष्टी उपलब्ध असतात. बाजारपेठा स्थायी स्वरूपाच्या असतात, विविध प्रकारच्या असतात. स्थायी स्वरूपाच्या आणि विविध प्रकारच्या म्हणजे APMCचं नाव ऐकलं तुम्ही. APMC हे मोठं भाजी बाजार आणि हे शेतकऱ्यांचं काय असतं, मोठं, त्यांना आपण मोठी बाजारपेठ म्हणूया. म्हणजे शेतकऱ्यांकडून येणारा प्रत्येक माल ह्या बाजारपेठेतून विकला जातो. आणि हे बाजारपेठेतला माल कोण घेतं, APMC मधला माल जे घाऊक व्यापारी असतात ते घेतात. म्हणजे जे रस्त्यावर बसून किंवा खेडेगावात नाही म्हणूया, शहरांमध्ये रस्त्यावर बसून जे भाजीपाला विकतात ती लोक घेतात APMC मधला माल. आणि APMC मध्ये माल कोणता येतो, डायरेक्ट शेतकऱ्यांकडून जे व्यापारी घेतात तो माल येतो. ओके, तर अशा स्थायी बाजारपेठा आणि विविध प्रकारच्या बाजारपेठा असतात. त्याच्यानंतर ग्रामीण भागात जागेची टंचाई नसल्यामुळे ग्रामीण भागात जागा भरपूर असते. घरांच्या आजूबाजूला मोकळी जागा असते. घरांच्या रचना पारंपरिक पद्धतीने असतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे चित्र तुम्ही बघितलंच असेल बघा. घरांच्या आजूबाजूला मोकळी जागा दिसते. मोकळी जागा खूप सारी, कोंबड्या फिरतात, बकरा फिरतात, गाय बैल माणसं फिरतात, एवढी जागा. ही शहरं बघा, शहरं एकमेकांना चिकटलेली दिसते.
इथे जागा तरी दिसते, फक्त जिथे दिसते रस्ते आहे तिथे थोडीशी जागा आहे, बाकी सगळे चिकटलेली उंचच्या उंच इमारती आणि याच्यात कोंडलेली कबुतरांच्या घरांसारखी छोटी छोटी घरं. कबुतरांची खुरडी माहिती आहे कशी असतात, छोटी छोटी तशी इवली इवलीशी. हां, तर हा फरक असतो शहरांमध्ये आणि खेडेगावामध्ये. तर आपण इथे फरक बघितला ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्तीचा. त्यावरून तुम्हाला इथे दिलेलं आहे की कृती क्रमांक 1 व 2 वरून असे लक्षात येते की गाव आणि शहर यांच्यापूर्वी मोठा फरक असे. आता हा फरक कमी होऊ लागला आहे. शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्ये देखील दिसू लागल्या आहेत. हो, आता फरक पडला आहे. कारण आता बघा, मोबाईल करंट सिच्युएशनमध्ये वापरलं जाणारं साधन मी इथे घेतलं. मोबाईल घेतला मी. मोबाईल हा जसा शहरांमध्ये लोक वापरतात तसा तो खेडेगावात देखील वापरतात, बरोबर. दुसरं, आत्ताच्या काळातलं नवीन साधन म्हणजे ट्रान्सपोर्ट, म्हणजे वाहतुकीचं आणि दळणवळणाचं साधन, ते म्हणजे गाड्या. आत्ता खेडेगावातल्या लोकांकडेही 4 व्हीलर आल्यात, कारण खेडेगावात आता पैसा जनरेट होतो आहे, चांगली साधनसामुग्री उपलब्ध झाल्यामुळे. ट्रॅक्टर लोक वापरतात. पहिले फक्त बैल वापरायचे नांगरण्यासाठी, बी पेरण्यासाठी. आता ट्रॅक्टर वापरतात. काय वापरतात? ट्रॅक्टर. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि आधुनिक मशिनरींच्या साहाय्याने शेती केली जाते. त्याच्यामुळे खेडेगावातही आता शहरांसारखा थोडा थोडा कायापालट व्हायला लागला आहे. चला पुढे जाऊया. इथे पहा बरे जमते का मध्ये 2 प्रश्न विचारलेले आहे. पहा बरे जमते का. तर हे पहा बरे जमते का 2 प्रश्न काय विचारलेले आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती फरक लिहा. 1 मिनिट, इथे खूप ब्लर दिसतंय, आपण त्याला व्यवस्थित करूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 2 फरक दिसत आहे. 2 फरक नाही, 2 प्रश्न दिसत आहे. ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती फरक लिहा आणि मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी विकसित होते. चला याची उत्तरे बघूया. आपण या प्रश्नांची उत्तरे बघूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ग्रामीण वस्ती ही मर्यादित लोकसंख्येची असते. आता आपणच बघितलं की ग्रामीण वस्ती ही मर्यादित लोकसंख्येची असते. तर शहरी वस्ती ही लोकसंख्या घनदाट असते. शहरी वस्तीमध्ये लोकसंख्या कशी असते? घनदाट लोकसंख्या असते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया. मानवी वस्ती कोठे कोठे आढळते. तर मानवी वस्ती ही प्रामुख्याने जिथे व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, पाणी पुरवठ्याची सोय होईल, म्हणजे नदी, धरण, तलाव याच्या काठी असते, अन्न वस्त्र निवाराची सोय उपलब्ध होईल, या ठिकाणी विकसित होते. तर मानवी वस्ती नेहमी जिथे सोर्सेस उपलब्ध होतात तिथेच विकसित होते. ओके. तर दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहे आणि आपण पूर्ण ॲक्टिव्हिटी सोडवलेली आहे एकही. आता मी स्क्रीन इथे पॉज करून ठेवते, तुम्ही पटकन उत्तर लिहायचं आहे. ओके. दुसरी स्क्रीन, ही दुसरी स्क्रीन आहे. हेही मला हे समजले, हेही लिहायचं आहे. मला काय समजले? वरील आकृतीवरून मला हे समजले की ग्रामीण भागात प्राथमिक व्यवसाय केले जातात व शहरी भागात द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय केले जातात. ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी कमी असतात, तर शहरी भागात व्यवसायाच्या संधी जास्त असतात. ग्रामीण भागात मर्यादित गोष्टी करणे शक्य असतात, तर शहरी भागात अनेक संधी उपलब्ध होतात. हे मला या पाठावरून समजले. लिहिलं? पुढे हे पिक्चर तुम्ही बघितलेलं आहे. बघा, हेच पिक्चर 7वीला जो सेतू अभ्यास आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला अभ्यास करण्याची एक टेक्निक मी तुम्हाला सांगते की कसा अभ्यास करायचा. सेतू अभ्यास चालू आहे, खूप छान चालू आहे हा. आपण मागील इयत्तेचा अभ्यास करतो. तर जी मुलं आता ज्या इयत्तेमध्ये आहे त्याने आधीच्या इयत्तेचा सेतू अभ्यास बघितला की त्याचा ह्या वर्षीचा सेतू अभ्यास होऊन जाईल. तुम्ही जर 8वीत असाल तर तुम्ही 9वीचा सेतू अभ्यास बघितला तर तुम्हाला तो 8वीचाच मिळणार आहे, कारण 9वीचा सेतू अभ्यास म्हणजे 8वीचं रिव्हिजन असते. समजला? ओके. ही स्क्रीन, ही उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर
आपली ही ॲक्टिव्हिटी आजची इथे संपत आहे. आपण आजची ॲक्टिव्हिटी संपूर्ण उत्तरांसहित पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही व्यवस्थित ती नोटबुकमध्ये लिहिणार आहात. घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, वेळेवर अभ्यास करायचा आहे, सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. हळूहळू अभ्यास करा, पण सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. आणि आता लवकरच जी दुसरी चाचणी येईल ती चाचणी फुलस्केपवरती लिहायची आहे. पहिली चाचणी देखील फुलस्केपवरती लिहायची आहे आणि तिसरी चाचणी येईल ती देखील फुलस्केपवरती लिहायची आहे. तिन्ही चाचणी फुलस्केपवरती लिहून आम्ही ती शाळेत जमा करून घेणार आहोत. हा सेतू अभ्यासक्रम 45 दिवसांचा संपल्यानंतर. ओके, तोपर्यंत गुड बाय आणि टेक केअर.